आज आपण दिनांक 31 जानेवारी 2026 12 राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 31 डिसेंबर 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत। तो व्हिडिओ तुम्ही ऐकावा किंवा वाचावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य बघणार आहोत। आता आपण पहिली रास म्हणजे मेष राशी। आता मेष राशींच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते आपण ऐकूया। आता मेष राशीचा व्यक्तींचा आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे। कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी त्यांना मिळू शकते। वरिष्ठांचे त्यांना सहकार्य लाभेल। आता आर्थिक बाबतीमध्ये मेष राशींचे आर्थिक बाबतीमध्ये खर्चावर त्यांनी नियंत्रण ठेवले पाहिजे। कुटुंबात त्यांच्या आनंदाचे वातावरण आज राहील। आरोग्य चांगले राहील, मात्र थोडा थकवा जाणवू शकतो। शुभ रंग त्यांचा आज लाल हा आहे आणि शुभ दिवस मंगळवार हा आहे। तर हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य। आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास। आता वृषभ राशींच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया। तर वृषभ राशींच्या व्यक्तींना आज संयम ठेवण्याची फार गरज आहे। कोणाशीही वाद घालणे त्यांनी टाळावे। आता आर्थिक निर्णय घाईघाईत घेऊ नका। जुने गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते। आता नोकरीमध्ये स्थिरता राहील। कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे त्यांना आज मार्गदर्शन लाभेल। आता शुभ रंग वृषभ राशींच्या व्यक्तींचा शुभ रंग हिरवा हा आहे आणि शुभ दिवस शुक्रवार हा आहे। आता आपण बघूया तिसरी रास मिथुन रास। मिथुन राशींच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया। तर आता मिथुन राशींच्या व्यक्तींना आज संवाद कौशल्यामुळे फायदा होऊ शकतो। नवीन संपर्क तयार होतील। व्यवसायात नवीन संधी त्यांना आज मिळू शकतात। प्रवासाचे त्यांना आज योग आहेत। विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे। आता आरोग्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर डोकेदुखी किंवा ताण जाणवू शकतो। आता मिथुन राशींच्या व्यक्तीचा शुभ रंगाचा पिवळा हा आहे आणि शुभ दिवस बुधवार हा आहे। आता आपण मिथुन राशीचे सविस्तर राशी भविष्य बघितले। आता आपण चौथी रास कर्क रास। आता कर्क राशींच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया। तर आज कर्क राशीच्या व्यक्तींनी भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे। आता कौटुंबिक प्रश्नावर शांतपणे त्यांनी चर्चा केली पाहिजे। नोकरीत बदलांची इच्छा निर्माण होऊ शकते। आर्थिक स्थिती मध्यम राहील। ध्यान व प्रार्थना मनाला शांती देतील। आजचा कर्क राशींच्या व्यक्तींचा शुभ रंग पांढरा हा आहे आणि शुभ दिवस सोमवार हा आहे। तर आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास। आता सिंह राशींच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया। तर सिंह राशीच्या व्यक्तींनी आज आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण उजळून निघतील। सिंह राशींच्या व्यक्तीचे निघतील। आता कामामध्ये त्यांना यश मिळेल। वरिष्ठांकडून त्यांची प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे। आता आर्थिक लाभ त्यांना आज संभवतो। आता प्रेम संबंधामध्ये गोडवा वाढेल। आरोग्य त्यांचे आज उत्तम राहील। आता शुभ रंग सिंह राशीच्या व्यक्तीचा आजचा सोनेरी हा आहे आणि शुभ दिवस रविवार हा आहे।
रविवार हा आहे. तर आता आपण सिंह राशीचे राशी भविष्य बघितले. आता पुढची रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य आज आपण बघूया. आता कन्या राशीच्या व्यक्तीला आज नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. आता त्यांना कामाचा ताण वाढवू शकतो, पण परिणाम चांगले मिळतील. ताण जरी वाढला तरी त्याचे परिणाम चांगले मिळतील. खर्च वाढण्याची त्यांना आज शक्यता आहे. आता कुटुंबातील जबाबदाऱ्या त्यांच्या वाढतील. पचनसंबंधी त्यांना त्रास होऊ शकतो. आणि कन्या राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग आजचा फिकट हिरवा हा आहे आणि शुभ दिवस बुधवार हा आहे. आता आपण पुढची रास 7वी रास तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया. आता तूळ राशीच्या व्यक्तीने आज समतोल राखणे आवश्यक आहे. निर्णय घेताना मन आणि बुद्धी याचा समन्वय त्यांनी ठेवला पाहिजे. आता व्यवसायामध्ये भागीदारीत त्यांना फायदा होऊ शकतो. आता सामाजिक प्रतिष्ठा त्यांची वाढेल. दाम्पत्य जीवनामध्ये समाधान त्यांचे आज राहील. आणि आता तूळ राशीच्या व्यक्तींचा शुभ रंग आजचा गुलाबी हा आहे आणि शुभ दिवस शुक्रवार हा आहे. तर आता आपण बघितले तूळ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता 8वी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज गुप्त शत्रूविषयी सावध राहा. त्यांनी कोणावरही अतिविश्वास ठेवू नये. संशोधन, गूढ विषय किंवा सृजनशील कामात त्यांना आज यश मिळेल. आता आर्थिक बाबतीमध्ये वृश्चिक राशींच्या व्यक्तीचे संयम ठेवा. आर्थिक बाबतीत त्यांनी संयम ठेवला पाहिजे. आता ध्यान केल्यास मानसिक शांती त्यांना मिळू शकते. आता वृश्चिक राशीचा शुभ रंग आजचा जांभळा हा आहे आणि शुभ दिवस मंगळवार हा आहे. आता आपण वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य बघितले. आणि आता बघूया आपण धनुरास. 9वी रास धनुरास. आता धनुराशीची व्यक्ती आज काय सांगते राशी भविष्य धनुराशीच्या व्यक्तीचे. तर धनुराशीच्या व्यक्तीला आज भाग्य तुमच्या हातात, भाग्य तुमच्या बाजूनीच आहे. त्यामुळे नवीन कामाची सुरुवात करण्यास उत्तम दिवस आहे आज. आता त्यांना प्रवासाचा योग लाभदायक ठरेल. आता शिक्षण व करिअरमध्ये त्यांची प्रगती होईल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात त्यांचे मन आज रमेल. शुभ रंग केशरी हा आहे आणि शुभ दिवस गुरुवार हा आहे. आता आपले धनुराशीची सविस्तर राशी बघितली. आणि आता पुढची रास आहे मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींचे आजचे भविष्य काय सांगते. तर मकर राशीचे व्यक्ती आज मेहनतीचे फळ त्यांना मिळेल. आता नोकरीमध्ये पदोन्नती किंवा प्रशंसेचे योग आहेत. आता आर्थिक स्थिती त्यांची मजबूत होईल. कुटुंबात सुख शांती राहील. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांचा मकर राशीच्या व्यक्तींचा शुभ रंग आजचा निळा हा आहे आणि शुभ दिवस शनिवार हा आहे. आता आपण बघूया 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींचं आजचे भविष्य काय सांगते. तर आता कुंभ राशीच्या व्यक्तीला आज नवीन कल्पना सुचतील. तंत्रज्ञान, कला किंवा समाजसेवेमध्ये त्यांना आज यश मिळेल. आता मित्राचे त्यांना सहकार्य लाभेल. आता आर्थिक बाबतीमध्ये त्यांना आज लाभ होईल. प्रेम संबंधामध्ये स्पष्ट संवाद ठेवा. आता कुंभ राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग आजचा आकाशी हा आहे आणि शुभ दिवस शनिवार हा आहे. आता आपण बघूया 12वी रास मीन रास. आता मीन राशीचे
आजचे राशी भविष्य काय सांगते ते आज आपण बघूया. आता मीन राशीच्या व्यक्तीने आज अंतर्मुख होण्याचा त्यांचा दिवस आहे. सृजनशील कामामध्ये त्यांचे आज मन रमेल. मीन राशीच्या व्यक्तीला खर्च वाढण्याची शक्यता खूप आहे आज. त्यामुळे त्यांनी खर्चाचे नियोजन आधीच केले पाहिजे. आता कुटुंबातील व्यक्तींना भावनिक आधार मिळेल. आता आरोग्यासाठी त्यांच्या विश्रांती घेणे फार आवश्यक आहे. तर मीन राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग जांभळट निळा असा आहे आणि शुभ दिवस गुरुवार हा आहे. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आपण 31 डिसेंबर 2026 या दिवसाचे 12 राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ आपण पाहिला. आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.